नमस्कार. सुबोध भावेनी सई तामणकरचे भरभरून कौतुक. पाहुयात नक्की काय म्हणाले ते सईबद्दल. आपण पाहत आहात विशेष खास. मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई तामणकर यांना त्या कारणामुळे चर्चेत असते. सई गेल्या 3-4 वर्षात वेगळ्या वेगळ्या धाटणीच्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकाच्या भेटीला आली. सई सध्या तिच्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून यासाठी तिचं कौतुक होत आहे. सईचे सिनेमे, भूमिकांचं निवड, तिचं स्टायलिश राहणं या सगळ्यांसाठी चाहते तसंच मराठी इंडस्ट्रीमधले कलाकारही तिचं कौतुक करत थकत नाहीत. आता अभिनेता सुबोध भावे यांनी देखील सईचं भरभरून कौतुक केलं आहे. सनई चौघडेच्या आठवणींना उजाळा असं सुबोध भावेने दिलं आहे. याच्यामध्ये सई आणि सुबोध भावे यांनी सनई चौघडे या गाजलेल्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी सुबोध प्रसिद्ध नट होता तर सईची ही सुरुवात होती. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बोल बोल राणी या सिनेमातही ते बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसले. या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सनई चौघडे सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काय म्हटलं आहे सुबोध भावेने आपण ऐकूयात. तेव्हा सई बाळ होतं आमच्यासाठी. इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी नुकतीच सांगलीहून मुंबईला आलेली. तेव्हा आम्ही एकामागे 2-3 प्रोजेक्ट केले. एकाची फक्त गाणीच केली. एक सिनेमा बंद झाला. सईची ग्रोथ बघून कौतुक वाटतं. चिन्मयबद्दल माहितीच होतं की तो उत्तम अभिनेता आहे, पण सई कितपत टिकेल याच्याबद्दल मला शंका होती. काम वाईट नव्हतं करत नव्हती ती, पण तिचा कामावर फोकस नव्हता. एका टप्प्यावर श्वास सिनेमानंतर मराठी सिने इंडस्ट्रीत बदल झाले. तसंच दुनियादारी सिनेमानंतर सई देखील बदलली. सईचं एक वेगळं व्हर्जन त्यानंतर पाहायला मिळालं. आता कामावर जास्त फोकस करते. कामाविषयी ती सुज्ञ झाली आहे असंही सुबोधनं म्हटलं. एक काळ रंजनाने गाजवला, एक काळ जयश्री गडकरनी गाजवला, एक काळ अलकाताईंना गाजवला. आताच्या पिढीत मुक्तासारखी एक अभिनेत्री आहे तर एका बाजूला सईसारखी अभिनेत्री आहे. पुढील काही वर्षात जेव्हा या काळाबद्दल बोललं जाईल तेव्हा या दोघींना गाजवलं असं म्हटलं जाईल असंही सुबोधनं यावेळी म्हटलं आहे. कलाकृती या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तर सुबोधनं कौतुकानं भरभरून सईचं कौतुक केलं आहे. केल्यानंतर सई देखील भारावली. खरं तर आम्ही जेव्हा कधी भेटतो किंवा फोनवर बोलतो हे असं कधीच बोलत नाही, पण जाहीरपणे कौतुक करतायत तर भरभरून येतंय, शब्दच नाही आहेत असं सईनं म्हटलं. सई तामणकरच्या करिअरमध्ये आलेल्या बदलावावर तुमचे विचार काय आहेत? कृपया तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.